हालेलुया। हम लोग आज का वचन निकालेंगे। हम लोग निकालेंगे पहला सैमुएल फर्स्ट सैमुएल चैप्टर 2। पहिला शमूएल अध्याय 2। पहला सैमुएल चैप्टर 2 अध्याय 2 और उसका 30:30। पहला सैमुएल चैप्टर 2 अध्याय 2 उसका 30:30। त्याचं 30। पहिल्या शमूएल की पत्री पहिला शमूएलाचं पत्र अध्याय 2 और उसका 30:30 त्याचं 30। इसलिए इस्राएल के परमेश्वर यहोवा की ये वाणी है कि मैंने कहा था कि तेरा घराना और तेरा मूल पुरुष का घराना मेरे सामने सदैव चला रहेगा, परंतु अब यहोवा की ये वाणी है कि ये बात मुझसे दूर लोग जो मेरा आदर करे उनका मैं आदर करूंगा, जो मुझे तुच्छ जाने वो छोटे समझे जाएंगे। यास्त विसायला सदैव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो असे माझ्या हातून न घडो, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा मी अवमान करीन। हम प्रार्थना करें। पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र है प्रभु, क्या ही शुद्ध है। आपका वचन हमें बनाता है, इसलिए हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू मदद करना। वचन का ताबा आपके हाथों में है, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रियो, पर में ये जो सैमुएल की पत्री है ये शमूएल ने खुद लिखी है आणि हे जे शमूएलाचं पत्र आहे ते शमूएलाने स्वतःहून लिहिलेलं आहे। शमूएल का जन्म का उद्देश्य परमेश्वर की सेवा के लिए हुआ आणि शमूएलाचा जन्माचा जो उद्देश होता तो देवाच्या सेवेसाठी होता। यहोशू के मरने के पश्चात आणि यहोशू मेल्याच्या नंतर प्रियो, कोई भविष्यवक्ता या कोई चलाने वाला इस्राएलियों को न होने के कारण आणि कोणताही संदेशक किंवा पुढारी इस्रायली लोकांना चालवण्यासाठी नसल्यामुळे इसलिए इस्राएली लोग बिगड़ गए आणि म्हणूनच इस्रायली लोक बिघडून मूर्ति गेले, पूजा करने लगे, मूर्ती पूजा करू लागले, अपने मन मर्जी से चलने स्वतःच्या लगे, मनाच्या इच्छेने चालू लागले, जो उन्हें अच्छा लगता था वो करते थे। जे त्यांना आवडत होते तेच ते करू लागले। इसलिए परमेश्वर ने फिर उनके ऊपर न्याय ठहराए, कुछ ऐसे दासों को दिया जो उन्हें चला सके। आणि म्हणूनच देवाने त्यांच्यावरती काही न्याय निवडले आणि असे काही दास दिले जे त्यांना चालवू शकते। और इसीलिए प्रियो, आज यीशु को भी ये बात मालूम है कि अगर चरवाहा नहीं रहेगा तो भेड़ भीतर भीतर हो जाएगी। आणि म्हणूनच आज येशू ख्रिस्ताला पण ही गोष्ट माहित आहे की जर मेंढपाळ नसेल तर मेंढर तितर बितर होऊन जाईल। इसीलिए परमेश्वर यीशु मसीह ने क्या किया, वो एक अच्छा चरवाहा होने के कारण उसने भाड़े पे एक चरवाहा रख दिया। हर कलीसिया में भाड़े का चरवाहा है। आणि येशू ख्रिस्त एक चांगला मेंढपाळ आहे म्हणून त्याने भाड्यावरती काही मेंढपाळ ठेवलेले आहेत। प्रत्येक मंडळीमध्ये मेंढपाळ आहे। कलीसिया का मुख्य चरवाहा, मेन चरवाहा वो है यीशु। आणि हर एक मंडळीचा मुख्य मेंढपाळ आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त। लेकिन अभी भेड़ें बहुत हो गई है, पण आता मेंढर खूप सारे अलग झालेले अलग आहेत जगह से उन्हें इकट्ठा करना है। आणि विभिन्न ठिकाणाहून त्यांना एकत्रित करायचं इसलिए आहे। हर भेड़शाला में परमेश्वर ने भाड़े का क्या रखा है, चरवाहा रखा है, आणि म्हणून प्रत्येक मेंढवाड्यामध्ये देवाने एक मेंढपाळ ठेवलेला ताकि आहे उन भेड़ों का देखभाल करे, की त्यांनी त्या मेंढरांचं राखण ख्याल करावं, करे, त्यांची काळजी घ्यावी उनकी अगुवाई करे, आणि त्यांचं पुढारी पण करावं टाइम टू टाइम उन्हें भोजन दे, आणि वेळेवरती त्यांना अन्न उनकी द्यावं, रक्षा करे, त्यांचं रक्षण करावं, उन्हें समझाए, त्यांना समजावं, और अगर जख्म हुआ तो उस पर मलहम पट्टी करे। जर त्यांना जखमा झाल्या तर त्यांना मलमपट्टी करावी। ये सारा काम भले वो भाड़े का होगा तो भी उसको ये करना जरूरी है, ये सारा ड्यूटी है उसका, आणि भले तो भाड्यावरती ठेवलेला आहे तरी सुद्धा हे त्याचं कर्तव्य आहे, ही कामं त्याला करायची आहे। लेकिन वो दिल से करता है, पण तो ते हृदयाने करतो इसलिए करता है क्योंकि वो परमेश्वर को प्यार करता है। आणि ह्यासाठी करतो कारण तो देवाला प्रेम करतो। तो इसलिए प्रियो, ये बात यीशु जानता है, इसलिए नई करार के अनुसार हर चर्च में पासवान यानी पास्टर होते हैं। आणि ही गोष्ट येशू ख्रिस्ताला माहित आहे म्हणून प्रत्येक मंडळीमध्ये देवाने पासवान म्हणजे पास्टर नियुक्त केलेला आहे। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद देतो। इसीलिए फिर जैसे न्यायों की पुस्तक में हम देखते हैं कि सबसे लास्ट न्याय कौन था, आणि शास्त्री अध्यायामध्ये आपण पाहतो की सर्वात शेवटचा शास्त्री कोण होता? यहोशू को लास्ट बताया ना मैंने, फिर जो न्याय थे वो न्यायों की पुस्तक में सबसे लास्ट वाला कौन है? आणि शास्त्री अध्यायामध्ये सर्वात शेवटचा शास्त्री कोण आहे? शिमशोन लास्ट है। आणि शिमशोन हा उसके बाद शेवटचा। सब लोग अपने अपनी मर्जी से चलने लगे। आणि त्याच्यानंतर सगळे आपापल्या मर्जीने चालू लागले। इसलिए परमेश्वर ने सैमुएल को इस पृथ्वी पर हन्ना और उसके पति के द्वारा इस पृथ्वी पर जन्म दिया। आणि म्हणून देवाने काय केलं? हन्नेच्या द्वारे शमूएलाला या पृथ्वीवरती जन्म तो दिला। न्यायों की पुस्तक किसने लिखा? आणि शास्त्री अध्याय कोणी दिलेला? सैमुएल ने। शमूएलाने। न्यायों की पुस्तक के बाद किसका कौन सा अध्याय है? आणि शास्त्री अध्यायानंतर कोणता अध्याय आहे?
रूथ अध्याय किसने लिखा? रुथ अध्याय कोणी लिहिलेला आहे? सैमुएल ने। शमूएलानेच लिहिलेला. रूथ के बाद कौन सा अध्याय है? रुथ नंतर कोणता अध्याय आहे? पहला शमूएल ने लिखा, आणि तो पण शमूएलानेच लिहिलेला. दूसरा सैमुएल, दुसरा शमूएल ने लिखा। शमूएलानेच लिहिलेला. तो वो एक अच्छा भविष्य, जैसे मैंने आपको कहा था ना कि उत्पत्ति अध्याय किसने लिखा? आणि उत्पत्ती अध्याय कोणी लिहिला? मूसा तो पैदा हुआ नहीं था, आणि मोशे तर जन्माला आला तो नव्हता. फिर वो उत्पत्ति अध्याय क्यों लिख पाया? आणि मग उत्पत्ती अध्याय तो का लिहू अपने शकला? जन्म के बारे में क्यों लिख पाया? आणि स्वतःच्या जन्माविषयी तो कसा लिहू शकला? जब वो होरेब पर्वत पर 40 दिन 40 रात उपवास कर परमेश्वर के साथ रहा, तो परमेश्वर ने उसे, हम जैसे टीवी कैसे देखते हैं वैसे उसने सब कुछ देखा, इसलिए वो लिख पाया। आणि जेव्हा तो होरेब डोंगरावरती गेला आणि त्याने 40 दिवस 40 रात्र देवाच्या समोर त्याने उपवास केला, तेव्हा जसं आपण टीव्ही बघतो तसंच देवाने सगळ्या गोष्टी तो त्याच्या सैमुएल भी एक समोर दूसरा भविष्य अच्छा परमेश्वर का दास है, जो परमेश्वर ने उसे सब कुछ दिखाया और वो लिख पाया। आणि शमूएल एक देवाचा उत्तम संदेश आहे, उत्तम देवाचा दास आहे की देवाने त्याला सगळं काही दाखवलं आणि त्याने ते तसंच लिहिलं. न्यायों की पुस्तक भी उसने लिखी, म्हणून शास्त्रे पण त्यांनी लिहिलं, रूथ भी लिखा, रूथ पण त्यांनी और लिहिलं, खुद के जन्म के बारे में भी लिखा। आणि स्वतःच्या जन्माविषयी पण त्यांनी लिहिलं. इसलिए उसने अच्छी रीति से स्पष्टीकरण आणि किया। म्हणून त्याने चांगल्या रीतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो हम ये सैमुएल के बारे में देखते हैं कि एक अच्छा प्रभु का दास है, आणि या शमूएलाबद्दल आपण पाहतो की हा एक चांगला देवाचा दास आहे, याजक है, तो एक याजक आहे. और उसके कारण उसके वो एली के हाथ के नीचे था। आणि त्यावेळेस तो एलीच्या हाताच्या खाली होता. एली के 2 पुत्र है, एलीला 2 मुलगे आहेत. जो एली के बाद उसके 2 पुत्र याजक का स्थान लेना चाहिए, आणि एलीच्या नंतर त्याच्या दोन्ही मुलांनी याजकपदाचं स्थान घेतलं पर पाहिजे. उनके उस 2 पुत्रों को चुना नहीं गया। पण त्याच्या दोन्ही मुलांना निवडण्यात नाही आलं. 22 वचन से अगर आप पढ़ोगे तो वो बहुत बुराई कर रहे थे, आणि 22 वचनापासून जर तुम्ही वाचलं तर ते खूप वाईटपणा करत वो होते परमेश्वर को आदर नहीं दे रहे थे, आणि ते देवाला आदर देत नव्हते रिस्पेक्ट नहीं कर रहे थे। आणि देवाचा सन्मान करत नव्हते. परमेश्वर के मंदिर में देवाच्या मंदिरामध्ये आने वाली भेंट को वो ले लेते थे। आणि येणारी जी भेट अर्पण होती त्यांना ते घेत होते. उनके विषय पे 12वें वचन से लिखा है कि वो लुच्चे थे। आणि त्यांच्यासाठी 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे ते पुत्र अधम होते. आपकी बाइबल में 12वें वचन से 2 का 12 से पढ़ोगे तो आणि 2:12 पासून जर तुम्ही वाचलं तर जो कुछ परमेश्वर को चढ़ाने के लिए लोग भेंट लाते थे, आणि जे काही देवाला चढवण्यासाठी लोक भेटवस्तू अर्पण आणायचे कांटे से लेकर अपने लिए ले लेते थे। आणि त्याच्यामधून ते लोक काय करायचे स्वतःसाठी घेऊन और टाकायचे. 17वें वचन में लिखा है कि परमेश्वर को देने वाली भेंट को वो तिरस्कार करते थे। आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जी काही भेट अर्पण आहे ती देवाच्या समोर चढवायची, त्यासाठी लोक भेट करायचे. तो इसलिए हम देखते हैं कि 30वें वचन में हमने जो देखा कि परमेश्वर कहता है कि जो मुझे आदर देगा उसे मैं आदर दूंगा, जो मुझे आदर नहीं देगा उसे मैं आदर नहीं दूंगा। आणि 30 वचनामध्ये आपण पाहिलं की देव म्हणत आहे की जो कोणी माझा आदर करेल त्याचा पण मी आदर करेन, पण जो कोणी माझा आदर करणार नाही त्याचा मीही आदर करणार नाही. तो आदर करना मतलब क्या आणि है? आदर करणं म्हणजे काय? सम्मान देना, सन्मान देणं, उसको रिस्पेक्ट देना, त्याला रिस्पेक्ट देणं उसको एक महत्व देना। आणि त्याला एक महत्व देणं. वो बहुत जरूरत व्यक्ति है। और जैसे परमेश्वर, अभी जैसे हम यहाँ देखते परमेश्वर कि परमेश्वर मेरे जीवन में बहुत अनमोल और बहुत कीमती है, ये याद रखते हुए वो जो कहते हैं उसे करना, इसका मतलब है आदर देना। आणि देव माझ्या जीवनामध्ये खूप किमती आहे, तो खूप महत्वपूर्ण आहे, म्हणून देव जे काही सांगतो त्याच्यानुसार करणं म्हणजे आदर करण्यासारखं. आदर करना मतलब उसके सामने सही रीति से बैठना, सही रीति से रिस्पेक्ट देना, ध्यान से सुनना, आणि आदर करणं म्हणजे योग्य रीतीने त्याच्यासमोर बसणं आणि योग्य रीतीने त्याचं ऐकणं. उसको मूल्य देना, उसको कीमत देना, यानी उसको परमेश्वर बहुत वैल्यूबल है। आणि त्याला मूल्य देणं, त्याला किंमत देणं की देव फार किमती आहे. वो अगर गया, जर देव गेला अगर वो नहीं मिला आणि जर तो भेटला नाही तो हमारा सर्वनाश है। मग आपला सर्वनाश आहे. ये स्मरण रखकर आणि हे आठवणीत ठेवून हम उसे रिस्पेक्ट देना, आपण यानी त्याला आदर देणं. तो बाइबल में ऐसी बहुत बातें आज हम बताने वाले हैं कि आपको एक रिस्पेक्ट देना है। आणि बायबलमध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला आदर द्यायचा अभी आहे. आदर में देने के लिए हम सबसे पहला जैसे हमने पढ़ा कि परमेश्वर को आदर देना। आणि सर्वात पहिले आपण वाचलं की देवाला आदर तो द्यायचा. हमारे रोज की जिंदगी में हम जीते समय सबसे पहला स्थान परमेश्वर का है। आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिलं स्थान हा देव आहे. पढ़ेंगे भजन संहिता 22 वर्स 23, स्तोत्र संहिता अध्याय 22 उसका 23, त्याचं 23, और दूसरा कोई निकालो आइज़ाया 29 उसका 13। यशाया 29 त्याचं 13. पढ़े। अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांचे हाँ, जो परमेश्वर को डरते हैं, परमेश्वर को प्यार करते हैं, त्याचे स्तवन करा. आप उसकी स्तुति करो, याकोबाचे वंशज हो, हा. तुम्ही सर्व त्याचा गौरव करा. आप उसे आदर दो।
तो परमेश्वर चाहता है कि हम सबसे पहले क्या करें, परमेश्वर को रिस्पेक्ट दे, उसको आदर दे। आणि देवाची इच्छा आहे की सर्वात पहिले आपण देवाला आदर द्यावा, त्याचा मान सन्मान करावा। 29:13 29 त्याचं ते यशायाह का। प्रभू म्हणाला, परमेश्वर कहता है हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा ये मेरे सन्मान करतात। करीब आते हैं, सभी इंसान मेरे करीब आते हैं और होठों से कहते हैं आई लव यू जीसस, आई लव यू यहोवा। परमेश्वर पिता मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राहते। लेकिन ये मुझसे बहुत दूर, उनका जो दिल है, उनका जो मन है, ये मुझसे बहुत दूर है, तो मुझे आदर नहीं दे। आणि त्याला आदर नाही म्हणत। अगर हम होठों से कहते हैं जर आपण होटाने म्हणतो प्रेम है, प्रेम आहे, तो वैसे ही करना। मग तसंच करणं। परमेश्वर कहता है होठों से तो बोल रहे लेकिन कार्य से नहीं। आणि देव म्हणतो होटाने तर बोलताय पण कार्यांच्या द्वारे तो नाही। प्रेम कैसा होना आणि चाहिए, प्रेम कसं असलं पाहिजे, आदर कैसा होना चाहिए, आदर कसा असला पाहिजे, जो हम होठों से बोल रहे वही कर रहे आणि हैं। जे काही आपण होटांच्या द्वारे बोलतो तसंच करणं। तो प्रियो, प्रभु ये चाहता है कि परमेश्वर को हमारे जिंदगी में सबसे पहला आदर चाहिए, यानी हम उसकी सुने, उसको महत्व दे, उसको रिस्पेक्ट दे। आणि देवाला आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिले देवासाठी आदर असला पाहिजे, आपण त्याला आदर दिला पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे। हाँ, उसकी उपस्थिति में हम जब भी बैठते हैं तो मोबाइल को प्रथम स्थान नहीं देना। आणि त्याच्या उपस्थितीमध्ये जेव्हा केव्हा आपण बसतो तेव्हा मोबाईलला प्रथम स्थान नाही दिलं पाहिजे। मोबाइल लेकर बाहर नहीं जाना। मोबाईल घेऊन बाहेर नाही जायचं। घर के प्रेयर में जब हम बैठते हैं उसके सामने तो मोबाइल को हाँ उधर रखा है, मोबाइल पे बात करना आणि घरच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा मोबाईल बाजूला ठेवणं आणि मोबाईलवरती बोलणं ये गलत है। हे चुकीचं आहे। हाँ, वो जो कहता है, हमें जो वचन देता है वो वचन सुनना। जैसे मैंने आपको गए हफ्ते में श्राप का वचन दिया, आपको आपकी फैमिली के साथ, भले वो उसमें का कोई श्राप आपके ऊपर नहीं भी था, तो भी प्रभु को खुश करने के लिए आप अपने फैमिली के साथ बैठना चाहिए था। आम्ही गेल्या वेळेस जसं मी तुम्हाला वचन दिलं होतं, पण भलेही तुमच्या कुटुंबावरती कोणतेही श्राप नसतील तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर प्रार्थना करायला पाहिजे होती। देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बसायला पाहिजे बच्चों के साथ लेकर बैठना चाहिए, आणि तुम्ही मुलांना सोबत घेऊन तुम्ही बसायला पाहिजे होतं। ये जरूरी है। हे गरजेचं आहे। मतलब जो कुछ आपको बताया जाता है आप वो करते हो, आणि जे काही तुम्हाला सांगण्यात येतं आणि तुम्ही तसं करता, तो इसका मतलब है आप परमेश्वर को महत्व देते हो, सम्मान देते हो। आणि याचा अर्थ तुम्ही देवाला महत्व देता आणि देवाचा सन्मान करता। मालूम हुआ? समजलं? हालेलुया। हालेलुया। तो आप अपने रोज की जिंदगी में परमेश्वर को आदर दो। आणि तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये देवाला आदर द्या। दूसरा आपको आदर देना है आपके चर्च के पास्टर को। आणि दुसरं तुम्हाला आदर द्यायचा आहे तुमच्या मंडळीमधल्या पास्टरांना। आओ उसका भी वचन हे आपण पढ़ेंगे। त्याचंही वचन वाचूया। हम निकालेंगे 1 तिमोथी अध्याय 5 उसका 17। पहिलं तिमोथी अध्याय 5 त्याचं 17। कोई दूसरा निकालो, लेवी अध्याय 19 उसका 32। लेवी अध्याय 19 त्याचं 32। जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, जो चर्च अच्छा चलाते हैं, जो चर्च में अच्छी अगुवाई करते हैं, आपको संभालते हैं, ख्याल करते हैं, अच्छा वचन बताते हैं, अच्छा सिखाते हैं, परमेश्वर के करीब लेके जाते हैं, आपकी अगुवाई करते हैं, जिसके कारण आपको प्रभु जानता है, प्रभु आपको ब्लेसिंग देता है, आपको आशीषित करता है। विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, जो ज्यादा करके वचन में ध्यान देते हैं, वचन सिखाने में कंटिन्यूसली आपको सिखाते रहते। बस हो गया, थोड़े समय पहले वचन सिखाया ना, काफी हो गया, चलो जाओ। तभी मुझे एक भाई ने बताया कालच एका भावाने मला सांगितलं कि उनका पास्टर प्रार्थना खत्म होने के बाद बोलता है चलो यीशु चलो चलो जल्दी निकलो, जल्दी जाओ। आणि त्यांचा पास्टर प्रार्थना झाल्याच्या नंतर आपल्या मेंढरांना असं म्हणतो की प्रार्थना संपलेली आहे, तर तुम्ही लवकर जा। तो मेरे बोला शायद उसको कुछ काम होगा या क्या कुछ, नहीं हर समय को करता है। आणि मी म्हटलं तर शायद त्यांना काहीतरी काम असेल, पण तो म्हणतो की तो प्रत्येक रविवारी असंच करतो। बोला तुम लोग का हॉल भाड़े का है, म्हटलं तुमचा हॉल जो आहे तो भाड्याचा आहे। इससे आप ज्यादा टाइम तो उनको भाड़े पे जो हॉल होता है उनको कैसा टाइम लिमिट होता है, आणि जे भाड्याने हॉल घेतात त्यांना काही वेळेची पाबंदी असते उस टाइम के अंदर खाली करना है। आणि त्या वेळेवरती त्यांना तो हॉल रिकामी करायचा अगर असतो। टाइम बढ़ गया तो 1 घंटे का चार्ज लगाते, बोले आपने 5 मिनट लेट हुआ तो लेकिन फिर भी 1 घंटे का चार्ज लगाते। आणि 5 मिनिटं लेट झालं तरी सुद्धा 1 तासाचा चार्ज लावतात। तो मैंने कहा शायद इसीलिए होता होगा। आणि शायद म्हणून ते असं करत आप असतील। ध्यान दो इस विषय पर। आणि तुम्ही लक्ष द्या या गोष्टीवरती। तो बहुत सारे कलीसिया में अलग अलग भिन्न कारण रहते हैं, आणि खूप साऱ्या मंडळींमध्ये वेगवेगळी कारणं असतात। तो लेकिन फिर भी वो कलीसिया तो पूरा मैंने उसको कहा कि वो पूरा तो कलीसिया अटेंड करना। आणि पूर्ण प्रार्थना ते अटेंड करतात। मैं बोला अगर वो भी ऐसा बोलेगा नहीं तो टाइम तो जाएगा, कलीसिया के लोग तो वो 1 घंटे का पैसा तो देंगे नहीं। आणि जर ते असं बोलले नाही तर मंडळीतील लोक 1 तासाचे पैसे तर भरणार नाही। इसीलिए शायद उन्हें ऐसा बोलना पड़ता होगा। शायद ऐसा बोलावं लागलं प्रार्थना असेल। संपली आहे,
प्रार्थना खत्म हो गई। चला चला सगळेजण जय येशू चला जा। जय येशू करो जाओ। मैं बात तो उस भाई को अच्छा समझाया मैंने, आणि त्या भावाला मी चांगलं उसके समजवलं, मन में शांति आया। त्याच्या मनात शांती वो आली। तो अच्छा है कि मुझे मालूम था उनका उधर चर्च भाड़ेगा है। आणि ते तर चांगलं आहे की मला माहित होतं त्यांचं जे चर्च आहे ते भाड्याचं आहे। परंतु बाद में मैंने सोचा अरे बाबा कितना अच्छा है। ओ मैं प्रभु को बहुत धन्यवाद, नंतर मी विचार केला की आपलं किती चांगलं आहे आणि मी देवाला धन्यवाद दिला। क्योंकि मेरा तो कभी भी देखो लेट भी खत्म होता है, कोशिश करती हूँ मुझे खत्म करना लेकिन होता नहीं। आणि जेव्हा बघा तेव्हा एकच्या नंतर और आप लोग देखो 3-4 बजे तक बैठे तो क्या है क्यों नहीं 4 बजे तक करना है, जाना घर पे जा, ऐसा बोलते हैं क्या प्रिय भाई आप इधर बैठे जाओ ना घर पे जाओ, ऐसा बोले नहीं, हम बोलते बैठो अच्छा देख रेख कर रहे क्यों, हम ध्यान दे रहे, हाँ बाबा ध्यान दे रहे। आणि लक्ष द्यायचं। सब जाने के बाद सगळे गेल्याच्या नंतर कुर्सियाँ उठा के सब रख के आणि चले खुर्ची जाओ। उचलून ठेवतात आणि नंतर निघून जातात। तो ये देख रेख है, आणि देखरेख आहे। आपको समझ में आया? आता तुम्हाला समज हम आपको कभी नहीं बोलते चलो 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 लोगों ने और हम आपको कभी नहीं बोलते कि चलो चलो जल्दी जाओ। तो इसे वचन में कभी भागदौड़ी नहीं करते। आणि वचनांमध्ये कधी पळापळी यहाँ करायची लिखा है जो आपको वचन अच्छा उपदेश देता है, आणि जे तुम्हाला चांगला उपदेश देतात व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, हाँ जो श्रम लेते हैं आपको वचन तैयार करके ऐसे ही पढ़ा के, जैसे मेरी टीचर पढ़ाती थी, एली तो अभी बूढ़ा हो गया था, उसने सुना उसके पुत्र सारे इस्राएल के कैसे कैसे व्यवहार करते हैं, मिलाप वाले तंबू के द्वार पर सेवा करने वाली स्त्रियों के साथ कुटुम्ब करते, तब उसने उनसे कहा तुम ऐसे ऐसे काम क्यों करते हो, तुम इन सब लोगों के कुटुम्ब की चर्चा सुना करते हो, ये मेरे बेटो ऐसा न करो क्योंकि समाचार ऐसे ही वो जोग्राफी पढ़ाते थे बंदी हो गया। आप आशिक अभ्यास बापरे स्कूलों वरती जायचं, ऐसा तो नहीं होता, हम उस वचन को तैयार करते, प्रिपरेशन करते, प्रभु से मांगते हैं प्रभु वचन दे, बता क्या सिखाऊं। तू मला आदर दे, मी तुला आदर दे। प्रभु सॅम्युएल मध्ये वचन हेच आहे, हाँ ह्याच्याशी हे जोडू का, प्रभु के निकट आओ तो तुम्हारे निकट आहे, नको 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 त्याच्याशी जोडू नको। अजून हे शिकू, अगं ते ख्रिस्ती आहे, त्यांनी एकमेकांना आदर दिला पाहिजे, पुन्हा कुणाला आदर दिला पाहिजे। शोध बरं, पहिला मी, दुसरं कोण मंडळीचा दास, तिसरं कोण आईवडील, चौथं कोण बायको, पाचवी कोण, असं कोण, ऐसे रीति से वचन तैयार किया जाता है। फिर हम ढूंढते हैं तो वचन प्रभु अधिकाराला अधिकार द्यायचा आहे, कुठे ते वचन, हे मध्यामध्ये शोध, मध्ये शोधायसाठी कुठे, सगळं बायहाट तर नसतं, इतना तो बायहाट नहीं देता, भी ढूंढना पड़ता है। अच्छा 5 का 17 अरे ते सोडून काय गेला, जो वचन सिखाने में परिश्रम करते वो लोग उन्हें आदर के योग्य समझे जाए। तो ऐसे भी वचन नहीं होता है, आणि असंच वचन घेतलं नाही सर, और ऐसा वचन निकलता है आणि जो असं वचन सेम आपके जीवन में कभी कभी हो रहा होता है। आणि सेम तुमच्या जीवनामध्ये कधी कधी चालू तो असेल, प्रभु जानता है आपके जीवन में क्या हो रहा है, आणि देवाला माहिती की तुमच्या जीवनात काय चालू, आपको बनाना चाहता है। आणि देवाला तुम्हाला बनवायचं तो असतं। इसलिए प्रियो परमेश्वर आपको सेकंड बात ये सिखाता है कि जो अगुवे हैं, जो आपको वचन सिखाते हैं, चर्च चलाते हैं, लीडर्स है, आप उन्हें रिस्पेक्ट करो। आणि दुसरी गोष्ट देव तुम्हाला शिकवतो, जे मंडळीचे पुढारी आहे, जे पास्टर आहे, जे तुम्हाला चालवतात, तुम्ही त्यांना आदर द्या। उन्हें 2 गुना लिखा है, आणि दुप्पट लिहिलेलं आहे। क्यों 2 गुना? आणि दुप्पट का? ऐसा बोलना चाहिए था परमेश्वर को 2 गुना आदर दो, आणि असं लिहिलं पाहिजे होतं की देवाला 2 पटीने आदर द्या। 2 गुना अपने चर्च के जो लीडर्स है, ये इसके देश के जो लीडर्स है उन्हें आदर दो। आणि देशाचे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही आदर द्या। चर्च के लीडर्स को, पण मंडळीचे जे अधिकारी आहेत उनको 2 गुना क्यों बोला? आणि त्यांना दुप्पट का सांगण्यात आलेलं आहे? और करते हैं और उनके सामने लेके जाते हैं, मस्ती करते हैं, आगे सिखाते हैं, हमारे लिए प्रार्थना करते हैं, हमारे चेन्नई के लिए प्रार्थना करते हैं। जो वो आपको
वो परमेश्वर की सेवा करते हैं आणि ते देवाची सेवा और करतात परमेश्वर का वचन बताते हैं, आणि देवाचं वचन तुम्हाला सांगतात संसार का वचन नहीं आणि बताते। जगाचं वचन नाही तो वो सांगतात परमेश्वर के नेतृत्व कर रहे हैं, आणि ते देवाचं नेतृत्व करतात इसीलिए आपको उन्हें आदर देना है। आणि म्हणूनच तुम्हाला त्यांना आदर और द्यायचा दो गुना मतलब कैसे? आणि दुप्पट म्हणजे कसं आपके रिश्तेदार अगर कोई घर में आए, आपके समाज के लोग या आपके कोई बड़े अधिकारी आए, तो आप उनके साथ कैसे व्यवहार करते हो, उससे दो गुना बढ़कर, दो गुना मतलब उनसे बढ़कर वैसे उस उनको करना। आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमचे नातेवाईक येतात किंवा कोणता मोठा अधिकारी तुमच्या घरामध्ये येतो, जशी तुम्ही त्यांच्याबरोबर वागणूक करता त्याच रीतीने दुप्पट रीतीने तुम्हाला देवाच्या दासांबरोबर वागणूक करायची। क्यों प्रभु ने ऐसा कहा है मालूम? आणि असं देव का म्हणायला माहिती आहे? आपके रिश्तेदार, तुमचे इस नातेवाईक संसार का एमएलए आणि या जगाचा एमएलए या बड़ा कोई अधिकारी किंवा मोठा कोणता अधिकारी आपके घर में आने से तुमच्या घरात आल्यामुळे आप उसको जितना में पाहुणचार, उनको रिस्पेक्ट देना, उनको खर्चा करना, उनको देना आप करोगे, आणि जेवढं तुम्ही त्यांचा पाहुणचार कराल, जेवढं तुम्हाला खर्च करायचं तेवढं तुम्ही त्यांच्यासाठी करा। हाँ, तो क्या होगा? काय होईल? उनसे जो आपको मिलना चाहिए, बाबा वेरी गुड, बहुत अच्छा आदमी है, बहुत यही मिलेगा। आणि त्यांच्याकडून फक्त तुम्हाला प्रशंसा भेटेल। या आपका जो कुछ बचा कुचा काम है, तुमचं रुका जे हुआ काही- काम है, वो मिलेगा। तुमचं जे काही उरलं सुरलेलं काम आहे ते तुम्हाला फिर करून आपका भेटेल। रिश्तेदार होगा तो रिश्ता अच्छा बनेगा। आणि जर तुमचे नातेवाईक असतील तर तुमचं नातं चांगलं होईल। लेकिन आप प्रभु के दास के साथ करते हो, पण जेव्हा तुम्ही देवाच्या दासाला आदर तो देता प्रभु आपको इधर भी देता है और ऊपर भी देता तेव्हा देव तुम्हाला इथे सुद्धा देतो आणि वरती सुद्धा है। देतो। उसका प्रतिफल वो पास्टर कुछ नहीं देगा, आणि त्याचा प्रतिफळ पास्टर तुम्हाला काही देणार लेकिन नाही। पास्टर को आपने करने से, प्रभु के सेवक को करने से प्रभु दे देता है। आणि तुम्ही पास्टरांना केल्यामुळे, देवाच्या सेवकाला केल्यामुळे देव तुम्हाला तो देतो। प्रभु आपने कितना किया, बढ़कर किया ना कि अरे हाँ तो देवाचा दास है, अरे ये तो आपने ये दिल से किया, इसलिए प्रभु ये देखकर आपको और दो गुना देता है। आणि तुम्ही त्याला दुप्पट रीतीने केलेलं आहे म्हणून हे सगळं देव पाहतो आणि देव तुम्हाला आशीर्वादित करतो। मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हमारे जीवन में हम प्रभु के दास को भी रिस्पेक्ट देना है। आणि म्हणून देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या दासाला सुद्धा आदर दिला पाहिजे। लेवीत वचन, लेवीत 19 उसका 32। कोई निकाला होगा तो भी पढ़ सकते हैं। पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा, वृद्धाला मान दे, आपल्या देवाचे भय बाळग, मी परमेश्वर आहे। 19:32। ठीक है, प्रेज द लॉर्ड। तो वहाँ लेवी में एक वचन में ऐसा लिखा है कि प्रभु को, परमेश्वर को श्राप न देना, न प्रभु के दास को, प्रधान को तो श्राप देना। आणि देवाची वहीं पर कहीं आगे पीछे वचन है वो। तो इसीलिए हमें बहुत जरूरी है कि प्रभु के दास को अपमान करना नहीं है, उनको श्राप नहीं देना है, उन्हें कोसना नहीं है। आणि देवाचा जो दास आहे त्याचा अपमान नाही करायचा, त्याला श्राप नाही द्यायचा, त्याला कोसायचं नाही। तीसरा, हमें मान सम्मान देना है, आदर देना है अपने माता पिता को। आणि तिसरा, आपल्याला मान सन्मान आदर द्यायचा आहे आपल्या आई वडिलांना। निर्गमन अध्याय 20 उसका 12, निर्गमन अध्याय 20 त्याचा 12, एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 वर्स 12। त्याचा 12। आपको आपके जीवन में तीसरा स्थान है आपके माता पिता का। आणि तुमच्या जीवनामध्ये तिसरं स्थान आहे तुमच्या आई वडिलांना। पहला परमेश्वर, पहिला देव, हालेलुया, हालेलुया, सबने हालेलुया, हालेलुया, पहला। पहिला दूसरा पास्टर, तीसरा माता पिता। तो आपको आपके माता पिता को आदर देना है। आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आदर आप द्यायचा। जितना उनको रिस्पेक्ट दोगे, तुम्ही जेवढं त्यांना आदर द्याल, उनका सुनोगे, त्यांचं ऐकाल, वो जो बोलते हैं वो ते करोगे, जे काही बोलतात तसंच तुम्ही करा, तो क्या होगा? मग काय होऊन जाईल? आपको ज्यादा आयु मिलेगा तुम्हाला जास्त आयुष्य और भेटेल पृथ्वी पर आपका कल्याण होगा, आणि पृथ्वीवरती तुमचं कल्याण आपको होईल आशीष मिलेगा, आणि तुम्हाला आशीर्वाद आप भेटेल। बहुत साल जियोगे जास्त वर्ष तुम्ही जगाल और आपका अच्छा होगा। आणि तुमचं सगळं चांगलं होईल। बड़े आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, अपने पिता का, पहला किसको बोला है? पिता। अपने पिता का और अपनी माँ का आदर रख। म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे हाँ, ये देश और ऊपर त्यात तू चिरकाळ राहशील। बहुत साल जिएगा। इसलिए आपकी माँ काली हो, गोरी हो, आपके पिता नाटे हो, लंबे हो, कैसे भी हो, आप उन्हें रिस्पेक्ट देना, उन्हें सुनना है। वो जो बोलते हैं आप उनका सुनकर मान सम्मान देना। आप जब उनका सुनते नहीं, उनको हाँ का है नहीं कर जा है, ऐसा नहीं करना।
आणि तुमचे आई वडील कसे आहेत, तुम्हाला त्यांचं ऐकायचं आहे, तुम्हाला त्यांना आदर मान सन्मान द्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकत नाही तेव्हा तुम्ही त्यांचा अपमान अगर करता. आपके माँ बाप आपको बोलते हैं मोबाइल मत देखो, इतना टाइम मत देखो, तो आपको सुनना है. आणि आई वडील जर तुम्हाला म्हणतात की एवढा उशीरपर्यंत मोबाईल पाहू नको, तर तुम्हाला नाही बघायचं. आप इधर मत जाओ. आणि तुम्ही इकडे जाऊ अभी मैं बड़ी हो गई, आता मी मोठी अभी झाली, मैं बड़ा हो गया, आता मी मोठा झालोय, अभी मैं क्यों बोलूं, आता मी कसं, अभी मैं क्यों सुनूं. आता मी का ऐकू, ऐसा नहीं करना. असं नाही करायचं. आपके माँ बाप ने दुनिया ज्यादा देखी है. आणि तुमच्या आई वडिलांनी जास्त और जग जब वो आपको कह रहे हैं कि बाबा नहीं जाना उधर, आणि जर ते तुम्हाला म्हणतात तू तिकडे जाऊ तो नहीं नको, जाना है. मग तुम्हाला नाही जायचं. याद रखो, आप अपने माँ बाप को खुश रखो. तुम्ही तुमच्या आई वडिलांना खुश करा. आपके मैं आपको बताती हूँ, मैंने मेरे अनुभव से सीखा है और बाइबल में भी वचन के द्वारा मैं जानती हूँ. अगर आप अपने माँ बाप को सुखी रखा है ना, आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुखी ठेवलेला आहे तो एक संतुष्टता रहेगी. आणि एक संतुष्टता तुमच्यामध्ये राहील. इधर अगर आपने उन्हें खुश नहीं रखा आणि है जर तुम्ही त्यांना खुश नाही ठेवलंय, और वो दुखी है आणि जर ते दुःखी और आहे यहाँ चले गए, किंवा ते गेले, वो पृथ्वी छोड़कर चले गए, पृथ्वी सोडून गेले, तो आपको यहाँ समाधान नहीं रहेगा, सुख नहीं रहेगा. आणि तुम्हाला समाधान नसेल, तुम्हाला सुख नाही खाणार. हमेशा सुन म्हणतात ना, आम्हाला मराठी कसं म्हणतात, सुन रहेगी कि नहीं यार, हमेशा वो फीलिंग आएगी कि मैंने क्यों नहीं किया ये, मैं ये करना चाहिए था, मेरी माँ को ये देना मनता था, मेरे पिता को ये करना चाहिए. वो हमेशा वो याद करके करके रोना आएगा. मैंने पैसे को इतना वैल्यू किया, आणि पैशाला इतकी किंमत दिली, आज वो पैसा थोड़ा खर्चा करता तो आज बचत ठीक. वो हमेशा उस पैसे में जो आनंद जो माँ बाप को देने में नहीं था, और जाने के बाद फिर वो पैसे को देख के आनंद नहीं मिलेगा. कितना मिलेगा तो पैसा खाली पड़ जाएगा. इसलिए माँ बाप को खुश करो. आणि म्हणून आई वडिलांना खुश करा. पैसे भी है, मैं ये नहीं कैसे बोलूँगी. है? मुझे मालूम है मला माहिती आहे किसी के माँ बाप अच्छे नहीं हैं, कोणाकोणाचे आई वडील चांगले नाही, कोसते हैं, कोसतात, कोस करते हैं. श्राप देतात. तो अगर सोचो किसी ने किसी को अगर शादी हो गई तो बीवी अच्छी नहीं लगती, किसी को सास को, माँ को, अपनी किसी की माँ को उसकी बहू अच्छी नहीं लगती, आणि कोणाकोणाच्या आईला त्यांची सून आवडत नाही, बहू हो गई, जवाई अच्छा नहीं लगता. कोणाकोणाला जावई आवडत नाही. तो उसके कारण वो लोग बुरी नजर से कभी कभी देखते हैं, क्रोध करते हैं, आशा नहीं. लेकिन फिर आप अपनी तरफ से अच्छे हो, आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या तर्फेने चांगले राहा. आप अपना बाजू सेफ रखो. तुम्ही तुमची जी बाजू आहे ती आपको safe जो ठेवा. करना चाहिए वो आप करो. तुम्हाला जे करायला पाहिजे ते तुम्ही करत राहा. तो आपको वो गए ना, इस पृथ्वी को छोड़ के जाने के बाद इधर अजीब सा महसूस नहीं हो. आणि जेव्हा ती लोक पृथ्वी सोडून जातील मग तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला चुनचुन राहणार नाही. आपको हमेशा एक शांति रहेगी. मला नेहमी एक शांती असते. मुझे जो करना है मैंने किया. मला जे करायचं होतं ते मी त्यांच्यासाठी हाँ केलं. बाबा, मैंने मेरे ससुर का सेवा की, मी माझ्या सासऱ्याची सेवा मेरे केली, सास की सेवा मी की. माझ्या सासूची और सेवा वो केली. गई तो मुझे से चुन नहीं लगेगा, मैंने किया नहीं, मैंने किया नहीं, मैंने किया नहीं. आणि जर ते गेले तर मला चुनचुन राहणार नाही की मी त्यांच्यासाठी हे केलं नाही. आपको समझ में आया है? आणि तुम्हाला समजतंय. तीसरा स्थान तो सिर्फ माँ बाप, मतलब हमारे माँ बाप नहीं होते हैं, अरे सास ससुर भी आते हैं उसमें. आणि आई वडील फक्त आपले आई वडील नसतात, त्याच्यामध्ये सासू सासरे पण ये आहेत. भी याद रखो. आणि हे पण लक्षात क्योंकि ठेवा. वो भी अभी जैसे उदाहरण के तौर पर कि जैसे मेरे मम्मी पापा, वो उनके, मेरे तो पापा नहीं थे लेकिन उनके माँ बाप हो जाते हैं, और ये उनके माँ बाप जो मेरे माता पिता हो गए. आणि माझे आई वडील त्यांचे आई वडील बनतात, त्यांचे आई वडील माझे आई वडील बनतात. मालूम है? तो इसलिए ऐसा कभी भी भेदभाव मत करो कि ये सास है, ये ससुर है, अरे ये है. ऐसा नहीं, वो भी माँ बाप ही है. आणि कधीच असा भेदभाव करू नका. ही सासू आहे, हे सासरे आहेत, ते पण आई वडीलच आहेत. हाँ, तो इसीलिए आप उनको भी जो उनको देना चाहिए, मिलना चाहिए, वो दो. आणि तुम्ही त्यांना सुद्धा जे दिलं पाहिजे, जे केलं पाहिजे ते करा. तो तीसरा स्थान आप उन्हें रिस्पेक्ट दो. आणि तिसरं स्थान आहे तुम्ही त्यांना आदर द्या. तो चौथा स्थान है आणि चौथं स्थान आहे आपकी लाइफ पार्टनर. आणि तुमचं जीवनसाथी. आपका जो लाइफ पार्टनर है, आणि तुमचा जो जीवनसाथी आहे. पढ़िए इस वचन को. पहला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 7. त्याचं 7. पहला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 7. त्याचं 7. अभी हे पतियों, आपने अपनी पत्नी को क्यों रिस्पेक्ट देना है? आणि नवऱ्याने आपल्या पत्नीला आदर का द्यायचा? क्योंकि आपके लिए आपकी लाइफ पार्टनर बनाई गई. कारण तुमच्यासाठी तुमची जी जीवनसंगिनी आहे ती आप बनवण्यात आली आहे. अकेलापन नहीं महसूस करें, इसलिए आपके लिए स्त्री को बनाया गया. आणि तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून स्त्रीला तुमच्यासाठी निर्माण इसलिए केलं शादी आहे. तो दोनों की हो गई, लग्न तर दोघांचं झालंय, लेकिन
आपके लिए खास पुरुषों के लिए शादी की योजना बनाई गई। आणि पुरुषांसाठी खास लग्नाची योजना देवाने बनवली. पहले स्त्री बनाई गई, पहिले स्त्रीला बनवली पहले शादी होती है नंतर लग्न योजना, झालं, ऐसा नहीं है। असं नाही. तो पहले पुरुष बनाया गया पहिले पुरुष बनवण्यात और आला उसके लिए एक योजना बनाई आणि गई। म्हणून त्याच्यासाठी एक योजना तो बनवली आहे. इसीलिए आपको एक लाइफ पार्टनर दी गई है। आणि म्हणून तुम्हाला एक जीवन संगिनी दिलेली आहे. पतींनो, तसेच तुम्ही आपापल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. इसलिए वो आपके साथ जीवन साथी है, आपके लाइफ लॉन्ग तक आपके साथ जीने वाला पात्र है और परमेश्वर ने उसे भी चुना है, इसीलिए आप उसको रिस्पेक्ट दो। अगर वो खुश, जर ती प्रसन्न, आपकी बॉडी खुश, मग तुमचं शरीर प्रसन्न. वो दुखी, जर ती दुखी, आपका बॉडी दुखी। तुमचं शरीर दुखी. आपको अक्सर ऐसा लगता होगा कि अरे काय बायकाची नीती किती नहीं, लेकिन वो आपका बॉडी है, आणि ते तुमचं अंग आहे. वो दुखी तो आपका बॉडी दुखी, जर ती दुखी तर तुमचं शरीर दुखी. अगर वो निराश तो आपका बॉडी निराश, जर ती निराश, तुमचं शरीर निराश. क्योंकि वो आपका बॉडी है, कारण ती तुमचं अंग आहे, आपका शरीर है वो। तुमचं शरीर आहे. इसलिए वो जितना आप उसको हैप्पी रखोगे, जेवढं तुम्ही तिला आनंदित ठेवाल, आदर दोगे, तिला आदर द्या, उतना परमेश्वर आपको आदर देगा। तेवढं देव तुम्हाला आदर देईल. और ऐसा ही लिखा है, तुम्हारी प्रार्थनाओं में व्यत्यय नहीं आएगा, तुम्हारी प्रार्थना रुकी नहीं जाएगी। आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार नाही, तुमच्या प्रार्थना अडवल्या जाणार. तो इसीलिए आपको करना क्या है, म्हणून तुम्हाला करायचं काय आहे? आपके लाइफ पार्टनर को आणि तुमचा जो जीवनसाथी आहे त्याला एक दूसरे को रिस्पेक्ट देना है। एकमेकांना आदर द्यायचा. तो वैसे ही स्त्रियों ने भी अपने पति को आदर दिया, तसंच स्त्रियांनी सुद्धा आपल्या नवऱ्यांना आदर द्यायचा आहे. क्योंकि वो आपका जीवन साथी परमेश्वर ने उन्हें दिया तो है। तुमचा जीवनसाथी आहे आणि देवाने तुम्हाला तो दिलेला आहे. तो इफ्सियों की पत्री 5 में आप पढ़ सकते हैं, इस पत्नियों अपने पति के अधीन रहो जैसे प्रभु के, और उनको आदर दो। आणि इफ्सिकरांचं पत्र 5 मध्ये दिलेलं आहे की हे स्त्रियांना तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीनतेत राहा जसं तुम्ही देवाच्या अधीन राहा. तो इसीलिए प्रियो बहुत जरूरी है कि अपने लाइफ पार्टनर को रिस्पेक्ट देना। आणि खूप गरजेचं आहे आपल्या जीवनसाथीला आदर देणं. कितना हुआ? किती झाले? 5 हुआ। 5. एक दूसरे को आदर दो। एकमेकांना आदर द्या. आप जितने घर में मेंबर्स है आणि जेवढे घरामध्ये और सदस्य आहेत चर्च में मेंबर्स है, आणि चर्चमध्ये सदस्य आहेत वैल्यूबल है, आणि किमती एक आहेत दूसरे के लिए कीमती है, एकमेकांसाठी और किमती आहे. मेन प्रभु के हैं आप, आणि तुम्ही मेन देवाचे आहात इसीलिए आप एक दूसरे को आणि रिस्पेक्ट म्हणून तुम्ही एकमेकांना आदर द्या. पढ़ेंगे उस वचन को। वाचूया त्या वचनाला. रोमियो की पत्री अध्याय 12 उसका 10। रोमकरांचं पत्र आहे 12 त्याचं 10. बंधु प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. आप मसीह के होने के नाते मसीह में एक दूसरे को प्रेम करो, आदर दो, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. अपने से भी दूसरे को अच्छा समझो। ये मसीह आचरण के लिए आपको एक दूसरे से, चर्च में एक दूसरे को डाउन मत देखो, आणि चर्चमध्ये एकमेकांना तुच्छ देखू नका. कुछ नहीं, यानी आप जो भी है प्रभु ने है, वैल्यूबल है, कीमती है, इसलिए अपने से भी दूसरे को अच्छा समझो। आणि तुम्ही जे काही आहात देवाच्या दयेमुळे कृपेमुळे आहात म्हणून स्वतःपेक्षाही जास्त दुसऱ्यांना श्रेष्ठ समजा. और एक वचन पढ़ेंगे, पहला पत्रस 2:17। पहिला पेत्र 2:6. 17. 2:17। 2:17. फर्स्ट पीटर पहिला पेत्र चैप्टर 2 अध्याय 2 17। त्याचं 17. सर्वांना मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. पुनः सर्वांना मान द्या. सबको आदर, सबको, यानी संसार, एक इंसान एक दूसरे इंसान को रिस्पेक्ट है, गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट। आप बोलोगे पहले तुम दो, आणि पहिले तुम्ही म्हणाल की फिर मैं दूंगा, मग मी तुम्हाला देईन. पहले तुम दो, पहिले तुम्ही करा, सामने वाला दे। मग समोरचा तुम्हाला देईन. आप ऐसा बोलो, ए काय रे, तो तुमने हाँ काय, तुम्ही बोला आहो भाऊ, आहो बंधू, तो बोला बोल ताई, करेक्ट है, करेक्ट है, ये हमेशा याद रखो। अगर आप ऐसा तो बोलोगे, ए बायको जाना, पाणी घेऊन ये, मी आलोय, तुला दिसत नाही का, आला तर माझ्या ओळख केला काय, आतमध्ये कुचकुच कुचकुच करत, तोंडावर नाही बोलणार, कुचकुच कुचकुच करत, या पाणी नकली असेल म्हणून रिस्पेक्ट तुम्ही द्या, आप रिस्पेक्ट दो, आणि तुम्ही आदर द्या, आपको रिस्पेक्ट मिलेगा। तुम्हाला आदर भेटेल. प्रभु ने कहा, देव म्हणाला, जो तुम चाहते हो कि लोग तुम्हारे साथ करें, पहले तुम करो, आणि जी काही तुमची इच्छा आहे की समोरच्या व्यक्तीने तुमच्या बरोबर करावं, पहिले तुम्ही त्यांच्या बरोबर पहले
आप करो, पहिले तुम्ही करा ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. अगर परमेश्वर आपको आदर देना चाहता है, ऊंचा करना चाहता है, मान देना चाहता है, लेकिन प्रभु चाहता है पहले आप एक दूसरे को रिस्पेक्ट करो. आणि जर देवाला तुम्हाला आदर द्यायचा आहे, मान सन्मान द्यायचा आहे, तुम्हाला उंच करायचं आहे, तर मग देवाची इच्छा आहे की पहिले तुम्ही एकमेकांना आदर द्या. उसके बाद हम देखते हैं विधवाओं को आदर दो. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो विधवांना आदर द्या. बाइबल ऐसा बताता है. बायबल आपल्याला असं सांगतो. पहला तिमोथी 5:3. पहिला तिमोथी 5:3. फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी 5वां अध्याय अध्याय 5 7वां वचन. त्याचं 7वं वचन. नहीं, 3रा वचन. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा जो सचमुच की विधवाएं हैं, यानी ऐसा क्यों लिखा? सचमुच की विधवाएं. आणि असं का लिहिलेलं आहे की खरोखरीच्या ज्या विधवा आहेत त्या कोई कोई झूठी भी विधवा होती है क्या? आणि खोट्या पण विधवा असतात का? होती, करेक्ट बोलो. झूठी भी होती विधवा. आणि खोट्याही विधवा असतात. झूठी विधवाएं कैसी होती है? खोट्या विधवा कशा असतात? पति गया है, छोड़ के जिंदा है, जिवंत आहे, लेकिन वो ऐसा जी रही है जैसे पति नहीं. पण ते असं जीवन जगत आहे की नवरा नाही. ये झूठी विधवा. आणि या खोट्या विधवा ना. दूसरी झूठी विधवा, दुसरी खोटी विधवा सचमुच पति मर गया आणि है, खरंच नवरा मेलेला लेकिन आहे. कहीं और उसका रिश्ता है. पण कुठे दुसरीकडे तिचा संबंध आहे हाँ, रखवाला है उसका, आणि तिने एक राखणदार ठेवलेला आहे मतलब बाहर रिश्ता बनाए रखा है. आणि बाहेर तिने संबंध या ठेवलेला फिर आहे. कोई एक आदमी रोज उसके घर में आके उसका घर चला रहा है, रखा हुआ. किंवा जैसा कोणीतरी पुरुष पुरुष तिचं रखता घर है, चालवत आहे रखेल रखता है, वैसे रखवाला. वैसा कोई रखा है तो वो झूठी है, आणि ती खोटारडी आहे ना. काम वासना से भरी हुई है, कामवासनेने भरलेली तो आहे वो झूठी विधवा है. आणि ती खोटी विधवा. तो सच्ची विधवा कौन सी है? आणि खरोखरीची विधवा कोण आहे? सच्ची विधवा यानी सचमुच उसका पति मरा है, आणि खरोखरीची विधवा म्हणजे खरंच तिचा नवरा मेलेला और आहे विधवापन में यानी किसी पराये पुरुष के साथ उसका कोई रिश्ता नहीं आणि है. कोणत्याही पुरुषाबरोबर तिचा काही एक संबंध नाही. मेहनत कर रही है, कष्ट करत बच्चों को आहे, बड़ा कर रही मुलांना है, वाढवत आहे परमेश्वर को डर रही है, आणि देवाला भीत आहे बच्चों को और लोगों को अनुशासन में है. आणि लोकांना मुलांमध्ये अनुशासन टाकले आणि मुलांमध्ये तिने अनुशासन टाकलेलं आहे आणि वो प्रभु के दासों की सेवा कर रही ती है. देवाच्या दासांची सेवा करते वो विधवा सच्ची है. आणि ती विधवा खरी विधवा आहे. जो काम वासना से जल रही है, आणि जी कामवासनेने जळत आहे. बाई माझं एवढं कमी वयात नवरा मिळाला एक मी कम उम्र में मेरा पति और मर गया मेरा सारा जो रिलेशन करने का, पति से सुख लेने का समय गया और उसमें झूल रही है. आणि नवऱ्याकडून सुख घेण्याची वेळ निघून गेली, त्याच्यामध्ये झुरत आहे. उस अध्याय में आप पढ़ सकते, वहाँ सब कुछ दिया है. आणि त्या अध्यायामध्ये सगळं काही दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. यहाँ तक ऐसा लिखा है कि अगर विधवा है, जवान होगी तो जवानी में ही शादी कर दो. आणि जर तरुण विधवा झालेली आहे तर त्या तरुणपणातच तिने विवाह केला क्यों? पाहिजे. का? क्योंकि वो उस काम वासना उठने से पहले, आणि त्या काम वासना तिच्यामध्ये जागृत व्हायच्या अगोदर. और ऐसा जीवन झूलने से अच्छा है यहाँ वहाँ के. और ऐसी विधवाएं क्या करती आणि है, अशा विधवा काय करतात? इस घर में जा, या घराचा बाई तुझी सुंदर लय खट्याळ लेडा से तुझी सून, तुझा पोरगा तुझा ऐकत नाही, बया 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 बया, तुला पगार देत नाही, बया 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 बया, तुझ्या घरी येत नाही, बया 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 बया. ऐसा झगड़ा लगाती है, आणि अशी भांडणं लावतात काम वासना. तो उसको घर टूटना अच्छा लगता है. आणि घर तोडणं तिला चांगलं वाटतं. तो झूठी जो विधवाएं होती है वो ऐसी करती आणि ज्या खोट्या विधवा आहेत त्या असंच है. करतात. और जो जवानी में विधवा हुई रहती है तरुणपणात और विवाह शादी झालेल्या करना चाहती आणि है, लग्न करायचे त्याने वो इच्छा ऐसा असते. काम करती है, घर फोड़ती है. आणि ती लोक अशी कामं करतात, घर फोडतात. इसीलिए यहाँ लिखा है जो सचमुच विधवा है, आणि म्हणून इथे दिलेलं आहे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत, अपने आप को एकदम अच्छी रीति से लोगों के सामने, बच्चों के सामने लाइफ रखा है, आणि त्यांनी लोकांच्या समोर, आपल्या मुलांच्या समोर एक चांगलं जीवन ठेवलेलं आहे. परमेश्वर के सामने देवाच्या समोर अपना लाइफ अच्छा बिताया है. स्वतःचं जीवन चांगलं व्यतीत केलेलं आहे. त्यांचा सन्मान कर. उनका क्या कर, सम्मान कर, आदर कर. इसलिए सचमुच जो विधवाएं होती है जिनका पति मर गया, काबाड़ कष्ट करके मेहनत करके अपने बच्चों को बढ़ा रही है, एजुकेशन दे रही है, लेकिन मेहनत से, तो उन विधवाओं को हम सब रिस्पेक्ट देना चाहिए. आणि ज्या स्त्रियांचा नवरा मेलेला आहे पण त्या कष्ट करून आपल्या मुलांना चालवतात, त्यांना आपण आदर दिला पाहिजे. और सबसे लास्ट 7वां, सर्वात शेवटचा, जो उम्र हुए हैं उनको हमें रिस्पेक्ट देना है. आणि जे वयस्कर आहेत आपण त्यांना आदर जिनके द्यायचा. बाल पक गए हैं आणि ज्यांची केस पिकलेली आहेत वो भी पढ़ेंगे. ते सुद्धा वाचले. लेवी अध्याय 19 उसका 32. देवी अध्याय 19 त्याचं 32. पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा. हाँ,
उम्र वाले व्यक्ति के सामने तो उठकर खड़ा रहे। वृद्धाला मान दे। हाँ, जो उम्र हुए हैं उनको तू रिस्पेक्ट है, आदर दे। तो जिनका एज है, हमसे उम्र में बड़ा है, आणि जे कोणी आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत हमें उन्हें आदर देना। आपण त्यांना आदर हम द्यायचा उनके सगे बूढ़े जाना रे ऐसा नहीं बोलना। आणि असं नाही बोलायचं काका, काका मौसी, मावशी आजी, आजी जो सचमुच अपने आप को उम्र वाले बोलते हैं वो आजोबा आजी सुन लेते हैं। आणि जे बरोबर स्वतःला वयस्कर समजतात ते आजी आजोबा स्वतःच्या बाबतीत ऐकून घेतात। ए काय मला आजी बोलतोस की त्या वयाची कोण आता काय मला आजीची बोलू नको, मला आजीनी बोलायचं। कोई को लोग ये पसंद नहीं है, मला आजोबा नहीं बोलायचो। अरे अभी तो उम्र हो गई ना। बच्चों के अंदर से जो निकलता है ना वही रिलेशन ओरिजिनलिटी होता है। आणि जे मुलांच्या अंतःकरणामधून निघतं ना तेच नातं खरं नातं आहे। मालूम हुआ आपको देखने के बाद अगर कोई भाई आपको भाई बोलता है, आणि जर तुम्हाला पाहिल्याच्या नंतर कोणी तुम्हाला भाऊ म्हणतं उसने आपको भाई का दर्जा दिया। आणि त्याने तुम्हाला भावाचा दर्जा अगर दिला, कोई आपको अंकल बोलता है, जर कोणी तुम्हाला काका तो म्हणतो ऐसा नहीं अंकल बोला मतलब बुढ़ाई है इसलिए अंकल बोला। अंकल का मतलब रिलेटिव, आपका एक रिलेटिव, मेरा एक रिश्तेदार है, आणि माझा एक नातेवाईक चाचा है, काका है, क्योंकि ये रिश्तेदार को अंकल कहा जाता है। आणि याच लोकांना काका म्हणतात। तो इसीलिए उसने वो नजर से आपको देखा। आणि त्या हिशोबात त्या नजरेने त्याने तुम्हाला तो पाहिलं। आप कोई ऐसा बुरा नहीं मानना चाहिए। ए मेरा अंकल का बोलते, ए मेरा आंटी का बोलते, मेरे से भी उम्र वाले लोग मुझे आंटी बोलते हैं, तो मैं नहीं बोलती हूँ ए मुझे आंटी नहीं बोलना। क्यों नहीं बोलना, ऐसा मैं क्यों नहीं बोलती? क्योंकि भले वो मेरे से उम्र में बड़े हैं, आणि भले ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत वो मेरे से उम्र में बड़े हैं, आणि ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मैं उनको अंकल नहीं बोलती, आणि मी त्यांना अंकल नाही म्हणत, मैं उनको भाई मी बोलती हूँ। त्यांना भाऊच म्हणते वो मुझे आंटी बोलते हैं, आणि ते मला आंटी मैं बोलतात उनको भाई बोलती हूँ। आणि मी त्यांना भाऊ म्हणते। देखो रिश्ता है, तो वो एक रिश्ता बन गया है। आणि ते एक नातं बनलेलं आहे। लेकिन मैं उनको क्यों रिस्पेक्ट देती हूँ? पण मी त्यांना का आदर देते? क्योंकि मसीह में हम सब भाई बहन हैं और अविश्वासी भी मेरे भाई बहन हैं। आणि ख्रिस्तामध्ये आपण सगळे भाऊ बहिणी आहोत आणि अविश्वासीमध्ये पण आपण सगळे भाऊ बहिणी वो आहोत। मुझे आंटी बोलता है क्योंकि उसको ऐसा लगता है कि मैडम अच्छी है, आंटी की लायक की है, मेरी रिश्तेदार है। तो समझ लेने का। तो इसलिए उम्र में हमसे जो भी उम्र में बड़े हैं उनको आदर दो। आणि जे कोणी आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत तुम्ही त्यांना आदर द्या। अगर वो डांट भी रहे तो सुनने में क्या आणि जाता जर है? ते ओरडत आहेत तर ऐकायला काय जात आहे? चार माणसं बोललं, चार लोकं मला दिसले. दुसरं म्हणायला, असं बरोबर होतं का, एवढं बरोबर होतं का? हाँ. अरे उम्र में बड़ा है, आणि वयाने मोठा आहे कहीं पर भी डांटा, उसमें क्या? आणि कुठेही ओरडलं त्याच्यात काय? वो अपना समझा इसलिए डांटा ना, आणि आपलं समजलं म्हणून ओरडला ना। डांटा होता तो डांटता क्या? आणि जर करता असलं असतं तर ओरडलं असतं। कभी भी नोट करना, अगर कोई आपको डांटा ना जर कधी कोणी तुम्हाला ओरडलं ना तो आप ये समझना उसने मुझे अपना समझा है। आणि तुम्ही हे समजायचं आहे की त्याने मला आपलं समजलेलं आहे ये हमेशा याद है। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। मालूम हुआ? हमारी ये सर बोला हाँ ऐसा ऐसा होना सर, तो मुझे वो तुझे प्यार करते हैं इसलिए तुझे बोला, अपना समझा। क्योंकि अपने पे हम क्या करते हैं, हम डराते हैं अपना। अभी अभी ये मेरी नहीं है, मैं इसको कैसे डांटूं? एस्तर क्या है सर, ऐसा अच्छा नहीं है। तो मुझे मालूम है वो प्रतिकार नहीं करेगा, आणि मला माहित आहे की प्रत्युत्तर करणार, वो मुझे मारेगी ती नहीं, मला मारणार मुझे नाही, उल्टा नहीं मला बोलेगा, उलट बोलणार वो मेरा नाही, हाथ नहीं आणि पकड़ेगा, माझा हात पकडणार नाही। ये मैं जानती हूँ। आणि या गोष्टी मला माहित आहे इसीलिए मैंने क्या किया, उसको डांटा आणि म्हणून मी तिला और ओरडले मेरा थोड़ा गुस्सा भी था, आणि माझा थोडासा राग उसके होता. ऊपर निकाल दिया। आणि म्हणून तिच्यावरती काढला। लेकिन इस पर पण हिच्यावर ये प्रतिकार करेगी, आणि प्रतिकार इसलिए करेल मैं क्या करूंगी, म्हणून मी काय इसको करेन, नहीं बोलूंगी। तिला नाही बोलणार। आपको समझ में आ रहा है? हम जिसको अपना समझते आणि हैं आपण ज्याला आपलं समजतो उस पर हम डांटते हैं, अपनी बातें बताते हैं या गलतियां दोहराते हैं, उन्हें बताते हैं तुमने ऐसा किया ऐसा किया ऐसा। आणि आपण त्यांना ओरडतो आणि त्याने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या आपण सुद्धा त्यांना सांगतो। इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आपसे जो उम्र में बड़े हैं उनको रिस्पेक्ट करो। आणि म्हणून देवाच्या वचनानुसार तुमच्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत तुम्ही त्यांना आदर द्या। अगर कोई आप सोचो कुर्सी पर आप बैठे हो आणि खुर्चीवर तुम्ही या बसलेले आहात, जगह देख रहे हो, कोई जगह नहीं, उम्र वाला आया तुमची जागा नाही, अपनी तुमचा जगह वयस्कर दे व्यक्ती आला तर स्वतःची जागा तुम्ही त्यांना द्या। दे दो और बोलो कैसा काका बस एक बसा, काका यहाँ पर बैठो, ऐसा करो। आणि असं तुम्ही करा ये प्रभु देखकर खुश होगा। आणि देव पाहून खुश होऊन जाईल।
प्रभु को बहुत अच्छा लगेगा। आणि देवाला खूप ते चांगलं वाटेल। और जरूरी नहीं कि उन्हें विश्वासियों के लिए करो, आणि गरजेचं नाही फक्त विश्वासी लोकांसाठी करा, आप अविश्वासियों से, क्योंकि तुम्ही अविश्वासी ये लोकांकडून प्रभु सुद्धा देखता करा। है कारण हे देव करून पाहत और असतो। फिर आपको क्या होगा मालूम, आणि तुम्हाला काय होईल माहिती आहे? उसका प्रतिफल प्रभु आपको देगा। आणि त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देईल। और जब आपकी उम्र हो जाएगी आणि जेव्हा तुमचं वय होईल, तो आपने जो बोया है तुम्ही जे काही पेरलेलं आहे वही मिलेगा, आणि तेच तुम्हाला भेटेल। मालूम हुआ? इसलिए रिस्पेक्ट करो, आणि म्हणून तुम्ही आदर द्या। परमेश्वर से लेके हर एक इंसान को रिस्पेक्ट, आणि देवापासून प्रत्येक माणसांना तुम्ही आदर द्या। हर एक जन वैल्यूबल है, आणि प्रत्येक व्यक्ती किमती हर आहे, एक जन कीमती है, आणि प्रत्येक जण किमती आहे, महत्व उनका महत्व है। आणि त्यांना महत्व आहे। देखो, पर मैं अभी थोड़ा थोड़ा बताती हूँ। परमेश्वर नहीं, आणि देव नाही, उसका कोई महत्व नहीं, त्याचं काही महत्व नाही, तो हम नहीं, तर आपण नाही, हम जीरो। आपण शून्य आहे। दूसरा, दुसरे पास्टर, पाच अगर वो नहीं, जर तो नाही, उसको कोई कीमत नहीं, त्यांना जर काही किंमत नाही, उसको कोई वैल्यू नहीं, जर त्यांना काही किंमत नाही, तो फिर आपका यहाँ आना कोई वैल्यू नहीं, मग तुमचं इथे येणं काही किंमत क्योंकि नाही, उसके बिना आपको कोई कीमत नहीं। कारण त्याच्याशिवाय तुम्हाला काही किंमत नाही। तीसरा, माँ बाप। आणि तिसरं आहे आई वडील। अगर आप माँ बाप को कोई कीमत नहीं देते जर हो, तुम्ही आई वडिलांना काही किंमत देत वैल्यू नाही, नहीं देते हो, त्याला किंमत देत तो उस नाही, माँ बाप के कारण ही आप इस पृथ्वी पर आए, तो आपको भी कोई कीमत नहीं, आणि त्या आई वडिलांमुळे तुम्ही या पृथ्वीवरती आलात म्हणून तुम्हालाही काही किंमत नाही, आपको भी कोई वैल्यू नहीं। आणि तुम्हालाही काही व्हॅल्यू नाही। चौथा, लाइफ पार्टनर, तुमचा जीवन साथी है ना, वो आपको कीमती नहीं है, तो तुमच्यासाठी किमती नाही, तो आप भी कीमती नहीं, मग तुम्ही पण क्योंकि किमती आपका नाही, ही बॉडी है वो। कारण की तुमचंच शरीर आहे। जब वो आपके लिए कीमती नहीं तो आप भी कोई अनमोल नहीं, आप भी शून्य। आणि जर ते तुमच्यासाठी किमती नाही तर तुम्ही काही किमतीचे नाही, तुम्ही शून्य आहात। विधवा, विधवा हमने उसके बाद विधवा देखा नहीं, सबको एक दूसरे को सम्मान देना, आणि एकमेकांना आदर करा। क्योंकि हम एक दूसरे के ही जुड़ के ही रह सकते हैं, आणि आपण एकमेकांना जोडूनच राहू हम शकतो, अकेले नहीं रह आणि सकते। आपण एकटा नाही राहू शकत। हम बोलते हैं ना, नाही बाबा आपण सगळ्यांपासून लांब राहायचं, एकटं राहायचं, नहीं रह सकते, आणि नाहीच राहू क्योंकि शकत। हमें ऐसा बनाया है कि हम इंसान, माणसाळलेले, आपण माणसं आहोत, माणसे, हम इंसान हैं, आणि आपण माणसं तो आहोत, हमें इंसानों की जरूरत है, आणि आपल्याला माणसांची गरज आहे, और इंसान लगेंगे। आणि आपल्याला माणसं लागतील। अगर आप बोलोगे मुझे पड़ोसियों की कोई जरूरत जर तुम्ही नहीं, म्हणाल मला शेजाऱ्यांची काहीच गरज नाही, लगती है, लागतेच, क्योंकि एंड टाइम पे कभी किधर लेके जाना है तो यही पड़ोसी बाजू में खड़े रहेंगे, आपको मदद करेंगे। आणि जर कधी कुठे तुम्हाला जायचं आहे तर हे शेजारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि तुम्हाला घेऊन जातील। हाँ, इसलिए आप ऐसा रिश्ता रखो, आणि इसलिए असं सबको नातं मान लो, ठेवा, आणि म्हणून सगळ्यांना आदर द्या, सबको। सगळ्यांना। फिर उसके बाद हमने किसका देखा, नंतर कोणाचं पाहिलं? विधवा। आप बोलोगे विधवा से मारा काय घेणं देणं और नाही? विधवा की मुझे क्या जरूरत? आपका नहीं है, लेकिन विधवा का पति परमेश्वर है। पण विधवेचा विधवेचा जो नवरा आहे तो देव आहे। अगर आप उसको रिस्पेक्ट नहीं दे रहे हो, मतलब उसके पति को नहीं दे रहे हो। आणि जर तुम्ही त्यांना आदर देत नाही याचा अर्थ तुम्ही देवाला आदर देत नाही। बाइबल में क्या लिखा है, बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? जो पत्नी को आदर देता है उसके पति को आदर दे रहा है। जो पत्नीला आदर देतो त्याच्या या वहिनी नवऱ्याला आदर आला तुम्ही या, क्यों बोला वहिनी वहिनी वहिनी, क्योंकि भावाला ओळखतो मी, इसलिए वहिनी को मान मिला ना, बरोबर आहे। अगर वहिनीला काय केलं तर और भाभी को कुछ भावाची किया इज्जत गेली, और भाई की इज्जत जाती। असंच होतं ना। ऐसा ही म्हणजे त्याच हिशोबाने की जो विधवा है वो परमेश्वर की पत्नी हो जाती है, आणि जी विधवा आहे ती देवाची पत्नी बनते। तो आप उसको रिस्पेक्ट नहीं दे रहे, परमेश्वर को नहीं दे रहे। जर तुम्ही त्यांना आदर देत नाही याचा अर्थ तुम्ही देवाला आदर देत सबसे लास्ट उम्र वाले, आणि सर्वात शेवटचे वयस्कर। अगर आप उम्र वालों को रिस्पेक्ट नहीं दोगे आणि जर वयस्कर लोकांना तुम्ही आदर दिला नाही तो आप भी उम्र वाले हो जाओगे, तो आपको भी रिस्पेक्ट मिलेगा नहीं। आणि तुम्ही वयस्कर व्हाल तुम्हालाही कोणी आदर देणार नाही। इसलिए एक दूसरे को आदर आणि दो। म्हणूनच एकमेकांना आदर द्या। हालेलुया। हालेलुया। हाँ, आप दोगे आपको मिलेगा। जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला देण्यात येईल। तो आदर कैसे देना है, आणि आदर कसा द्यायचा? सुनना, ऐकायचंय, मान देना, मान द्यायचंय, अच्छी रीति से बात आणि करना, चांगल्या रीतीने बोलणं, ये करो। आणि या सगळ्या गोष्टी करा। हम प्रार्थना करें, या आपण प्रार्थना करू। हम आंखों को बंद करें। आपण डोळे बंद करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना प्रभु, तुझे लेकर प्रभु पवित्र पिता उम्र वाले व्यक्ति को प्रभु सभी लोगों को ये मान सम्मान आदर देने के लिए सहायता करना, किसी को भी तुच्छ न देखे, क्योंकि प्रभु जो कोई किसी को तुच्छ देखता है वो तुझे तुच्छ देखता है। बाइबल में लिखा है, जो कंगाल को तुच्छ देखता है, जो लंगड़े को तुच्छ देखता है, जो अंधे को तुच्छ देखता है, उस सृजनहार को जिसने बनाया उसको तुच्छ देखता है। तो जब हम किसी मानव को तुच्छ देखते हैं तो हम तुझे तुच्छ देखते हैं। जब हम किसी भी व्यक्ति को, जब हमारे लाइफ पार्टनर को हम तुच्छ देखते हैं
यानी हम तुझे तुच्छ देखते हैं। जब हम माँ बाप को तुच्छ देखते हैं, हम तुझे तुच्छ देखते हैं। इसलिए तू नहीं चाहता कि हम किसी को भी तुच्छ देखकर तेरा अपमान करें। इसलिए प्रभु ये सभी लोग एक दूसरे से लेकर अपने घर के सभी लोगों को, अड़ोसी पड़ोसी, चर्च के मेंबर, सबके साथ रिस्पेक्ट में रहे, रिस्पेक्ट दे और रिस्पेक्ट दे। इन्हें तो वैसा करने के लिए मदद करना, इन्हें आशीषित करना, वचन ध्यान से सुनने के लिए, जैसे सुना है तो वैसे ही पालन करने के लिए इन्हें तो सहायता करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना, सबके मनोरथों को पूरा करना, सबके कौटुंबिक जीवन में शांति देना, शबा दिन की सारी आशीषें देना, इन्हें फलरूप करना, इन्हें बहुत बहुत आशीषित करना यीशु के नाम से। आमीन। सगळ्यांना सबको प्रेस